याच्यासाठी आम्ही एक गेली 1.5-2 वर्ष काम करतोय आणि जेव्हा काम चालू केलं त्यावेळेला स्क्रिप्ट सोडल्यास आमच्या हातात काहीही नव्हतं. त्यामुळे तुम्ही आता स्क्रीनवर ज्या इमेजेस बघाल त्या स्क्रीनवर कशा येतील हे आम्हाला माहिती नव्हतं आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला अगदी स्क्रॅच पासून चालू करून हे सगळं करायला लागलं आणि ह्याच्यासाठी लागणारा पैसा, लागणारं तंत्रज्ञान, लागणारे रिसोर्सेस हे अत्यंत कमी प्रमाणात आमच्याकडे उपलब्ध होते. तर त्यामुळे मला खूप आता समाधान वाटते की अशा एका चांगल्या चित्रपटगृहामध्ये आम्ही तुम्हाला आमचा विरंगुळा हा लघुचित्रपट दाखवू शकतोय. मेजॉरिटी ऑफ दिस फिल्म हॅज बीन शॉट, प्रोड्यूस्ड, डिरेक्टेड अँड मेड इन दी US. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग आणि whenever the film starts. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुसरा शो 4 वाजताचा आहे. फिल्म ही अराउंड 21 मिनिटाची आहे. तर आपण प्रश्नोत्तरांचा सेशन थोडासाच होईल आणि मग तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, आम्हाला प्रत्यक्ष भेटून बोलायचं असेल तर आम्ही बाहेर असूच. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हे बॅजेस आहेत आणि कास्ट आणि क्रूची ओळख पण मी तुम्हाला करून देईन, तर तेव्हा तुम्ही विचारू शकता. तर आपण लोकांना जागा करून देऊ फक्त तेवढंच. ठीक आहे, थँक्यू. बाहेर जाताना तुम्हाला कॉमेंट कार्ड्स तर मिळतीलच, त्याच्यावरती कृपया, आणि बाहेर पेन्स पण उपलब्ध आहेत. तर तुम्हाला तुमचे कृपया अभिप्राय जर आम्हाला लिहून दिले, त्याच्यावरती 5 कॅटेगरीज आहेत, म्हणजे स्टोरी, परफॉर्मन्स वगैरे सगळं. तर तुम्ही तुम्हाला कसं वाटलं हे जर आम्हाला लिहून त्याच्यावर दिलं तर आम्हाला आवडेल. लॉंग शॉट फोटोग्राफी कोणी केली? नाही, सर्व फोटोग्राफी तो विनफिल्ड हेकट म्हणून इथे अमेरिकन सिनेमॅटोग्राफर आहे. तर त्याला आम्ही विचारलं होतं की तू येशील का काम करायला. त्यांना आम्ही कोडॅककडनं व्हिडिओ विकत घेऊन प्रॉपर फिल्म कॅमेरा वापरून सगळं. एकंदरीत किती वेळ लागला तुम्हाला सर्व करायला? आम्ही चालू केलं म्हणजे ॲक्च्युअल काम चालू झालं ते फेब्रुवारी 2000 आणि शूटिंग म्हणजे फक्त शूटिंगचं तुम्ही विचारलं तर मला वाटतं 2 महिने लागले. ऑक्टोबर 4 वीकेंड्स शूटिंग मध्ये गेले. 4 वीकेंड शूटिंग. पण हे माझं शूटिंग संपलेलं आहे नोव्हेंबर 1st वीक मध्ये आणि नोव्हेंबर 1st वीक टू आज जुलै 17 म्हणजे पोस्ट प्रोडक्शन चालू होतं. त्याच्यामध्ये 1 दिवस डबिंग साठी गेला. सगळ्यात जास्त कठीण. सगळी फिल्म ही डब्ड फिल्म आहे, म्हणजे ही ऑन लोकेशन साऊंड काही नव्हता या फिल्ममध्ये. एव्हरीथिंग इज डब्ड लेटर. सगळे साऊंड इफेक्ट्स, एव्हरीथिंग, डायलॉग सगळं. साधारणतः प्रत्येक सीन्सना किती टेक्स घ्यावं लागेल मला? व्हेरी गुड क्वेश्चन. आम्ही ॲज आय सेड की भरपूर काही प्रचंड पैसा होता की आम्हाला फिल्म खूप अवेलेबल आहे वगैरे असं नाही. 20 मिनिटाच्या फिल्मसाठी किती रीळं लागतील हे कॅल्क्युलेट करून तेवढीच रीळं विकत घेतलेली होती. तर त्यामुळे एका टेकमध्ये सगळी फिल्म करायची असं बंधन होतं, म्हणजे आम्हाला दुसऱ्या टेकची चैन उपलब्ध नव्हती. तुमच्यापैकी कोणाला आधीचा अनुभव होता का? सगळे पहिलाच नाही का अनुभव आहे असा? मी आधी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे ऑलरेडी, एक 3 मिनिटाची यार्ड सेल म्हणून केली होती. त्याला 2 आमच्या लोकल फेस्टिवल्समध्ये प्राइजेस मिळाली आणि एका फेस्टिवलमध्ये ती सिलेक्ट झाली. त्यामुळे मला फक्त म्हणजे डिजिटल कॅमेरा आणि थोडंसं एडिटिंग ह्याची थोडीशी पार्श्वभूमी मला होती, पण बाकी कशाचीही नव्हती फारशी.
हे झालं तंत्रज्ञानाविषयी. यांना तर म्हणजे ऍक्टिव्ह तुम्ही बघता. माहिती असेल. छान, मग पहिला असेल खूपच छान. अजून एक क्वेश्चन. हा. अख्ख्या तुमच्या प्रकल्पामधला तुम्हाला इझिएस्ट टास्क काय वाटला आणि मोस्ट डिफिकल्ट टास्क काय वाटला? इझिएस्ट कुठलाच नाही वाटला. यांना कॉन्टॅक्ट करणं, यांचे डेट्स मिळणं हा डिफिकल्ट टास्क. पहिलीच वेळ असल्यामुळे कुठलंच. हा म्हणजे खरं सांगायचं तर कुठलीच गोष्ट सोपी नव्हती, कारण सगळंच फ्रॉम स्क्रॅच शिकायला लागलं. एव्हरीथिंग वॉज लर्न. डबिंग सगळ्यात कठीण असतं. म्हणजे ऍक्टर्सना ते जास्त कठीण गेलं डबिंग, कारण चित्र हे ऑलरेडी प्रिंट झालेलं असतं, तर त्यामुळे त्याच्या लिप मुवमेंट्सना तोच भाव परत आणून ऑन लोकेशन ऍक्टिंगचा तोच भाव परत आणून ते डबिंग करणं थोडंसं अवघड गेलं ऑब्विसली. आणि त्याचे मात्र खूप टेक्स झाले बरं. डबिंगचे खूप टेक्स्ट. आणि त्या बाबतीत आशय सरळ होता. हा, दोनदा म्हणायचे तीनदा म्हणा, पण आहे माझ्याकडे तेवढी वेळ. कारण तुम्ही जर का रंगभूमीवर काम केलं असेल आणि चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे मला तरी त्रास झाला. म्हणजे मी रंगभूमीवरही खूप काम केलेलं नाहीये, पण जे काही केलंय त्याच्या मनाने ह्याच्यात डबिंगसाठी म्हणजे विशेषतः आवाज ते तंत्र जमायला खूप अवघड असतं. कारण तो मूड तो मेकअप नाही, तेव्हा तुम्हाला असा गेटअप येत नाही. आणि तेव्हा मी असं म्हटलं की उद्या जायला जमणार नाही, हे 2 महिन्यांनी त्याच रिदमनी येत नाही तर तो अवघड पडतो. त्यामुळे तो फरक पडतो आम्हाला तरी वाटतं ना. आणि अजून एक मी जस्ट अजून डिफिकल्ट गोष्ट जे तुम्ही विचारलं त्याचं मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक वन ऑफ द डिफिकल्ट थिंग्स. आता तुम्ही फिल्म बघितली त्यामुळे तुम्हाला सांगायला हरकत नाही. आमचं शूटिंग जे झालं ते पहिल्यांदा आम्ही फिल्मचे नंतरचे सगळे शॉट्स घेतले, ज्याच्यामध्ये मला मुद्दामून फॉल कलर्स हवे होते, कारण फॉल कलर्स हा एक अमेरिकेचा एक गुणधर्म जे ह्या इकडच्या वातावरणातल्या कंट्रीजचा हा गुणधर्म आहे, जे भारतामध्ये युजली दिसत नाही. तर मग म्हणून मला ते मुद्दामून फॉल कलर्स हवे होते. तर आम्ही नंतरचे शॉट्स आधी घेतले आणि मग जे आधीचे शॉट्स होते ते घेण्याच्या मध्ये जे काही विकेंड्स होते तिथे सगळ्या विकेंड्सना पाऊस पडला मध्ये 2-3 आणि सगळी पानं झडून गेली. आणि जेव्हा आम्ही परत शूटिंगला भेटलो त्यावेळेला कुठल्याही झाडावरती पान नव्हतं आणि एवढं आम्हाला ते म्हणजे कंटिन्युटी टिकवणं अवघड गेलं. तर सगळे जे फॉल कलर्स तुम्हाला बागेतले दिसले किंवा जे काही दिसले ते सगळे डिजिटली ऍड केलेले आहेत नंतर. आणि म्हणजे एव्हरी ब्युटिफुल शॉट यू सॉ इज डिजिटली मेड. आणि ते करणं खूप अवघड गेलं. आणि हे आम्हाला हा आमचा डिसिजन आधी नव्हता, म्हणजे हा कंटिन्युटी ठेवण्यासाठी हा डिसिजन घ्यायला लागला. आणि त्याच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये खूप शिकायला मिळालं, म्हणजे स्पेशल इफेक्ट्स करणं वगैरे. म्हणजे काही तर शॉट्समध्ये ह्यांना दोघांना ऍक्च्युअल शॉटमध्ये होतं तर त्यांना फ्रेम बाय फ्रेम त्या शॉटमधून बाहेर काढून त्यांची बॅकग्राऊंड बदलायला लागली. आणि असं एका सेकंदात 24 फ्रेम्स असतात आणि असे 1 मिनिट 40 सेकंदाचा शॉट होता. तर असे काही गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. आणि तुमचं प्रोफेशन हेच आहे का? माझी पार्श्वभूमी, मी केमिकल इंजिनिअरिंग PhD स्टुडंट आहे युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअर. हे माझं प्रोफेशन नाही, पण कदाचित व्हायच्या मार्गावर आहे असं दिसतं. कॉन्ट्रॅक्ट पेपर कधी साईन करायचे आपण? नाही, शोभिता फार सुंदर आहे आणि दिग्दर्शन अगदी हळूवार चांगलं वाटलं. फार बॅकग्राऊंड म्युझिक विशेषतः खूप आवडतं. आणि मला विचारायचं होतं तुमचं आता कमर्शियल एक्सप्लोटेशन कसं करायचं विचार आहे? म्हणजे ऍक्च्युली मुद्दामून आम्ही ह्याच्यासाठीच सध्या तरी कमर्शियल अँगल काही नाहीये आमचा. म्हणजे सध्या तरी आत्ता जसं आम्ही आता प्रोफेशनल चॅनेल थ्रू थिएटरमध्ये मुद्दामून थिएटरमधल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे थिएटरमध्ये शोज लावायचा प्रयत्न करतोय. तर ऍक्च्युली तुमचीच मदत आम्हाला हवी आहे की अजून अमेरिकेत हा कुठेतरी ही फिल्म जर जायला हवी असेल तर कृपया तुम्ही तुमच्या जे कोणी आप्तेष्ट असतील त्यांना सांगा मुद्दामून ही फिल्म बघायला. आम्ही प्रयत्न करू की कॅलिफोर्नियामध्ये ही फिल्म पाठवायचा किंवा अजून काही ठिकाणी. आणि जास्तीत जास्त आमचा प्रयत्न राहील. पण ॲज आय सेड की कमर्शियल काही अजून तरी अँगल नाही आहे याला. कदाचित पुढे राजेंद्र वैशंपायन
ठीक आहे, आपण आता मला वाटतं पुढच्या थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.